तर आम्हाला थोडंसं आरबीआय सेटलमेंट फॉर गेन अँड लॉस ही टर्म काय आणि मग त्यात फेमा आणि फेराचा रोल काय जर आपण त्यांना कळवू शकलो नाही, ते जेवढं मला कळलं ते बँक कळवते, पण इन केस ते आपणही कळवू शकतो जर ते ही प्रोसेस झाली नाही तर आपली ते कंपनी सील करू शकतात, बऱ्याच काही गोष्टी होऊ शकतात. ही टर्म काय आम्हाला ह्याबद्दल जरा. ठीक आहे. फेमा वगैरे हे रूल्स जे आहेत जे फॉरेन ट्रेडशी किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड आहेत, कारण भारताच्या बाहेर पैसा जातो आणि आतमध्ये येतो आणि हे हवाला मार्फत होऊ नये आणि सगळे ट्रान्झॅक्शन्स ट्रान्सपरंट असावे यासाठीच प्रयत्न आहे. भारत सरकार किंवा कुठलंच सरकार ट्रेड थांबावा म्हणून कधीच प्रयत्न करत नाही. उलट ट्रेड व्हावा आणि तो सोप्या रीतीने कसं व्हावा यासाठी प्रयत्न करत असतं कुठलंही सरकार, कारण त्यामधून सरकारचं आणि लोकांचं बेनिफिट आहे. एक्सपोर्टरचं काम म्हणतात तर आपल्याला काय सांगायचं गव्हर्नमेंटला, तर आपण आपले सगळे ट्रान्झॅक्शन बँके थ्रूच होतात, बँके थ्रूच करायचे. तुमचं शिपमेंट करणार तुम्ही, ॲडव्हान्स असेल तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये, जे काही शिपमेंट झाल्यानंतर रिमेनिंग पेमेंट आहे ते पण तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतं. जेव्हा तुमचं एक इनव्हॉइस असतं, लेट्स से $10,000 इनव्हॉइस आहे तुमचं, बरोबर, ते जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करता तेव्हा शिपिंग बिलमध्ये डिक्लेअर होतं. म्हणजे आरबीआयकडे ती इन्फॉर्मेशन जाते, कस्टम डिपार्टमेंटमधून आरबीआयकडे जाते बाबा की डिक्लेरेशन होतं, एक्सपोर्ट व्हॅल्यू डिक्लेरेशन. हे प्रोडक्ट भारताच्या बाहेर जाते आणि त्याच्या आगे $10,000 आपल्या भारतामध्ये येणार आहे. दॅट गेट रिपोर्टेड टू आरबीआय. व्हॉट आफ्टर दॅट, जेव्हा आपल्या त्या इनव्हॉइसच्या अगेन्स्ट पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतात, ते ट्रान्झॅक्शन आपल्याला त्या शिपिंग बिलच्या अगेन्स्ट मॅच करायचं असतं, बरोबर. शिपिंग बिल एकच गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट आहे की ज्यामध्ये सगळं रेकॉर्ड आहे, विच इज क्रिएटेड बेस्ड ऑन युअर प्रोफॉर्मा इनव्हॉइस अँड पॅकिंग लिस्ट. त्यामध्ये इम्पोर्टर, एक्सपोर्टर, प्रोडक्ट, HSN कोड, GST, IGST, कुठलं स्कीम, कुठलं बेनिफिट, एव्हरीथिंग इज दॅट, एव्हरीथिंग इज दॅट. मग जेव्हा तुमचं पेमेंट येतं, ते पेमेंट बँकेचं ट्रान्झॅक्शन असतं, तर ते पेमेंट, ते ट्रान्झॅक्शन तुम्हाला तुमच्या शिपिंग बिलच्या अगेन्स्ट मार्क करायचं असतं. हे बँकिंग थ्रू पण होतं आता पहिले त्याला म्हणतात BRC, बँक रिकन्सिलिएशन सर्टिफिकेट. बरं, म्हणजे आता पहिले 30% ॲडव्हान्स आलं आणि नंतर रिमेनिंग 70% आलं. मग तुम्ही बँकेकडे जाता, म्हणतात सर माझ्या एक शिपमेंट झाली आणि त्याच्या अगेन्स्ट 2 ट्रान्झॅक्शन आहेत आणि दिस इज वॉट इट इज, गिव्ह मी द BRC. बरोबर, बँक तुम्हाला BRC इश्यू करेल, म्हणजे बँक तुम्हाला ऑफिशियल लिहून देते की तुम्ही हे शिपमेंट केलेलं आहे, त्याचे हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत. ते BRC डॉक्युमेंट असतं किंवा आता ते ऑनलाईन आहे, ते घेऊनच तुम्हाला गव्हर्नमेंटच्या स्कीमसाठी अप्लाय करता येतं. गव्हर्नमेंट बेनिफिट कधी देतं, तुम्ही हे शिपमेंट केलं आहे, तुमचं इनव्हॉइस आहे and that invoice has been honored, म्हणजे इनव्हॉइसचे सगळे पैसे आले की त्यानंतरच यू बिकम इलिजिबल टू गेट द बेनिफिट. मग ते सबसिडी, इन्सेंटिव्ह जे असेल ते, बरोबर, हा भाग असतो. मग जेव्हा तुम्ही BRC मॅच करता किंवा BRC तुमची जनरेट होते, याचा अर्थ तुमचं ट्रान्झॅक्शन फुलफिल झालेलं आहे आणि दॅट गेट रिपोर्टेड टू आरबीआय ऑल्सो, आणि तुमचं काम तिथे संपलेलं आहे अकाउंटिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. त्यानंतर तुम्हाला काही वेगळं काही रिपोर्टिंग करण्याची आवश्यकता नसते. मग दुसरा भाग जो तुमचा ROC कडे जातो, रजिस्टर ऑफ कंपनी. मग तुमचं कंपनी आहे, मग तिथं अकाउंटिंग आहे, बॅलन्स शीट आहे, रिपोर्टिंग आहे, प्रॉफिट अँड लॉस आहे, हे वेगळं, हे तर नॉर्मल आणि सगळ्यात कंपनीनं करावं लागतं. असं 2च भाग आहेत, बाकी काय जास्त फार विचार करायची ह्या लेवलला आपल्याला आवश्यकता नाही. म्हणजे हे सगळं बँकच सगळं बँकच्या मार्फतच, आपला रोल तिथं काही नाही, विशेष काय रोल, काय गरज नाही आपल्याला. ऍक्च्युली त्या केसमध्ये मग बँक सिलेक्शन करणं थोडं, बँक इज अ पार्ट ऑफ गव्हर्नमेंट सिस्टम. ॲक्च्युली बँक विथ लायसन्स असतं आणि ते रिपोर्ट टू द आरबीआय, तर त्यांना त्या रूल्स रेग्युलेशननुसारच काम करावं लागतं. बँक हा इंटरनॅशनल ट्रेडमधला इम्पॉर्टंट स्टेक होल्डर आहे, त्यांचे रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज सगळं लिहिलेलं आहे आणि ती एक सर्व्हिस एजन्सी म्हणूनच काम करते. म्हणजे आपले डॉक्युमेंट पाठवण्याचं काम बँक करते, ते आपल्याकडून सर्व्हिस चार्जेस घेतात. फॉरेन ट्रेड एक्सचेंज करण्याचं काम, फॉरेन एक्सचेंज ट्रेड करण्याचं काम बँक करते. आपल्याकडून ते डॉलर आले तर ते आपल्या अकाउंटमध्ये रुपयामध्ये येतात, मग मध्ये ते कमिशन बँक घेतात. तर हे सगळं बँके थ्रूच होतं सगळं. तर बँकेला रूल्स, रिस्पॉन्सिबिलिटी ऑलरेडी डिफाईंड आहे, बँकेमार्फत सगळं काय होतं. मग बँक सिलेक्ट करताना कुठले फॅक्टर आपण शक्यतो चेक केले पाहिजे, म्हणजे फॉर एक्झाम्पल करन्सी एक्सचेंज रेशो असेल किंवा झिरो अकाउंट बॅलन्स पण काय काय बँक हे करतात, किंवा LC वर काय काय बँक लोन्स पण देतात, किंवा ह्या सगळ्या ज्या टर्म्स आहेत तर त्या कुठल्या असल्या पाहिजे. आता हे मला 2-3 माहिती, अपार्ट फ्रॉम दॅट काय काय असल्या पाहिजे, आणि त्या ह्याच्यात मग तुमचं वैयक्तिकरित्या कुठल्या बँक चांगली असं हे सजेस्ट करताल तुम्ही. आपल्याला जर एखाद्या गोष्टीवर सपोज आम्ही एक्सपोर्ट करणार असो, तर जसं काही म्हणतात की काही बँका LC वर लोन देतात, बट जर लोन मिळालं तर आमच्यासाठी तो इझी होऊन जाईल तो ट्रेड.
तर त्यासाठी LC वर लोन मिळवण्यासाठी की आम्ही कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे प्रोसेस काय काय करून ठेवलं पाहिजे की गव्हर्नमेंटचे काही त्याला परमिशन्स आहेत का? आता कसं आहे की सगळ्या बँका चांगल्या आहेत. बँकेमध्ये 2 मेजर गोष्टी आहेत, गव्हर्नमेंट बँक आणि प्रायव्हेट बँक. गव्हर्नमेंट बँकचे चार्जेस कमी असतात, म्हणजे आता ते आपण डॉलर रुपयामध्ये कन्व्हर्जन होणार म्हणजे काहीतरी कमिशन चार्ज होणार बँकेचं, ते गव्हर्नमेंटच्या बँकेत असतात, त्यांचं फार कमी असतं. कुठल्याही सर्व्हिसेस असतात ज्या, मग तुमचं ते LC प्रोसेसिंग असो, डॉक्युमेंट प्रोसेसिंग असो, अकाउंटचं बॅलन्स मेंटेनिंग असो, ह्या सगळ्याचे जे चार्जेस असतात, सर्व्हिस चार्जेस, ह्या गव्हर्नमेंटच्या बँकांचे कमी असतात आणि प्रायव्हेट बँकांचे जास्त असतात. पण अदरवाईज जर तुम्ही बघितलं तर कामाची इफिशियन्सी ही प्रायव्हेट बँकांची जास्त असते. हे जास्त फास्ट काम करतात, त्यांच्याकडे सगळं यंग जनरेशन आहे, त्यांचं नॉलेज चांगलं आहे, हा फरक असतो ना. आता काही मोठे एक्सपोर्टर आहेत बाबा, ज्यांच्याकडे स्वतःची टीम आहे, स्वतःचे लोक आहेत फॉलोअप करायला, त्यांना काही फरक पडत नाही. तर ते बाबा की त्यांचं ट्रान्झॅक्शन एवढं मोठं आहे की छोट्याशा सर्व्हिस चार्ज वाचण्याला पण त्यांच्यामध्ये खूप फरक पडतो. ते मी गो विथ गव्हर्नमेंट बँक. पण बाकीचे जे एक्सपोर्टर आहेत हे कदाचित नवीन आहे, तर यांना प्रायव्हेट बँका पण चांगल्या. प्रायव्हेट बँकेमध्ये म्हणताल तर तुम्ही कोटक बँक, त्यानंतर IDFC बँक, ॲक्सिस बँक, HDFC, ICICI, बँक ऑफ बरोदा, ती तर गव्हर्नमेंटची बँक आहे, पण त्या पण ह्या सगळ्या बँका चांगल्या आहेत, ज्यांचं काम फास्ट आहे, ज्या व्यवस्थित आहेत, एक्सपोर्टरला सप्लाय किंवा सप्लाय म्हणा किंवा फंडिंगचं वगैरे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आता जे तुम्ही लोनबद्दल विचारताय, प्रत्येक बँक ही लोन देण्यासाठीच असते, कारण लोक बँकेमध्ये डिपॉझिट ठेवतात, बँकेला ते लोन द्यावंच ना, त्याशिवाय बँक चालू शकत नाही. मग बँक लोन देताना काय पाहते, बँक इज लुकिंग फॉर अ गुड प्रोफाईल, चांगलं बिझनेसमॅन की जे परतफेड करू शकतात. बँकेत हा क्रायटेरिया असतो आणि त्यासाठी मग त्यांचे बाबा की एक्सपिरियन्स किती, क्वालिफिकेशन किती, किती बिझनेसचा पास्ट एक्सपिरियन्स आहे, मागचं स्टेटमेंट आहे का, टर्नओव्हर किती झाला आहे ना, याचं क्रिसिल रिपोर्ट किती आहे, क्रिसिल रेटिंग किती आहे. प्रत्येक बँकेचं आपलं एक स्टँडर्ड रूल्स रेग्युलेशन्स असतात, टू अप्रूव्ह द लोन. हा बँकेचा निर्णय आहे, म्हणजे बँकेला लोन द्यायचं आहे पण चांगले प्रोफाईल्स पाहिजे. आता आपण त्या प्रोफाईलमध्ये फिट होतो का, हा आपल्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न आहे, बरोबर. म्हणून मी बँकांबरोबर बँक सिलेक्ट करताना असं ॲडवाईस करेल की ज्या बँकेशी तुमचे पहिल्यापासून संबंध चांगले आहेत, ज्या बँकेमध्ये तुमचे काही ट्रान्झॅक्शन आहेत, जिथं तुमची हिस्ट्री आहे, त्या बँकेपासून काम सुरू केलं तर काही हरकत नाही. फार काही मोठा फरक बँकेमुळे होणार नाही. पण मग त्या बँकेमध्ये फक्त जाऊन तुम्ही त्या मॅनेजरला विचारा, ते AD कोड आहे का, डॉक्युमेंट्स करायचे आहेत, मला पुढे लोन मिळेल का, त्यांची आधीपासूनच त्यांच्याबरोबर उठणं बसणं बोलणं सुरू करा. त्यांची मग जो माणूस फॉरेन ट्रेडचं डिपार्टमेंट बघतो, तिथले अधिकारी, त्यांच्याशी बोलणं सुरू करा, त्यांच्याकडून माहिती घ्या, त्यांना तुमचं विचारा कधी मिळेल फॅसिलिटी, काय होईल, काय क्रायटेरिया तुमच्या बँकेचा, त्या तऱ्हेने तुम्ही सुरुवात करू शकता. आणि बँका हेल्पफुल आहेत, काही तुमचं सुरुवातीला नाही देणार ते, पण काही ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर डेफिनेटली बँका तुम्हाला सपोर्ट करू शकतात. पुढचा आमचा प्रश्न थोडासा शुगर इंडस्ट्रीवर आहे. आपण बघतो आपली इथे एक्सेस शुगर प्रोडक्ट सरप्लस मध्ये जाते प्रोडक्शन, पण रेट मॅच होत नाही, एक्सपोर्ट करू शकत नाही. त्याची कारणं भरपूर आहेत, क्वालिटी ऑफ क्रॉप्स असतील म्हणा किंवा टेक्नॉलॉजी म्हणा, हे खूप सारे असतील. मग त्याच्यात गव्हर्नमेंट सबसिडीचा कसा रोल असतो, मग सबसिडी ही कोणाला मिळते, मिलला मिळते का आपल्याला मिळते, मग विदाउट सबसिडी आपण एक्सपोर्ट करू शकतो का, बरं जर एक्सपोर्ट करू शकतो की त्यात एक्सपोर्ट जर करू शकतो तर कुठल्या क्वालिटीची शुगर एक्सपोर्ट करू शकतो, त्या सगळ्याच एक्सपोर्ट होतं. थोडंसं त्या सेक्टरमध्ये जर तुम्ही मार्गदर्शन केलं तर ते बरं. कसं की आता प्रत्येक प्रोडक्ट, प्रत्येक कमोडिटी म्हणजे एक मोठी इंडस्ट्री आहे. प्रत्येक प्रोडक्टचं ट्रेड सायकल वेगळं आहे, ट्रेडिंग प्रॅक्टिसेस वेगळ्या आहे, सोर्स वेगळा आहे ना, सप्लायर्स वेगळे, मॅन्युफॅक्चरर्स वेगळे, अवेलेबिलिटी जॉग्राफी वेगळी आणि मार्केट पण वेगळं. त्यामुळं आपल्याला फोकस करताना त्या प्रोडक्ट आणि त्या इंडस्ट्रीवरती फोकस केला पाहिजे. ठीक आहे. तर आता शुगर म्हणतात तर शुगर ही खूप मोठी कमोडिटी की जी प्रत्येक माणूस, प्रत्येक ह्युमन बिईंग कमी जास्त प्रमाणात खातो. अँड इंडिया इज वन ऑफ द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ शुगर, कारण आपल्याकडे शुगर केन भरपूर आहे, बरोबर. आता आपली शुगरचं तुम्हाला माहिती असेल की किती MSP आहे, 31 रुपीज, बरोबर. MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस 31 रुपये भारताची आहे. आता मग इंटरनॅशनल मार्केटचा विचार केला तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये किती रेट आहे, जसं आपला सगळ्यात मोठा कॉम्पिटिटर कोण आहे, ब्राझील. मग ब्राझीलची शुगरचं प्राइसिंग काय, 17, 18, 19 रुपयांनी शुगर अवेलेबल आहे मार्केटमध्ये, बरोबर. हा मार्केट. मग तरी पण आता शुगर ही आपली एक इम्पॉर्टंट कमोडिटी आहे आणि त्यावरती बरंचसं राजकारण पण अवलंबून आहे, म्हणून सरकारला त्याची दखल घ्यावी लागली होती आतापर्यंत. म्हणून शुगरवरती टू मेक इट मोर कॉम्पिटिटिव्ह
गव्हर्नमेंट हॅड ऑफर्ड 10.40 रुपीज सबसिडी ऑन शुगर. 10.45 म्हणजे 1045 रुपये सबसिडी होती शुगरला पर टनाला, म्हणजे पर किलोला 10 रुपये 45 पैसे, म्हणजे 31 रुपये मायनस 10 रुपये 45 पैसे, म्हणजे साधारणतः 20-20 रुपयानं शुगर आपली मार्केटमध्ये जात होती मागच्या वर्षी. पण काय झालं की आता ह्या वर्षी जर बघता तुम्ही, ह्या मागच्या 1.5-2 वर्षामध्ये ब्राझीलला पण कोरोनामुळं कोविडमुळं खूप जास्त डिफिकल्टीज आल्या, डिस्टर्ब झाले बरेचसे त्यांचं प्रोडक्शन. त्यानंतर ब्राझील हे थोडंसं इथेनॉलकडे पण वळालं, त्यामुळे आपोआपच त्यांचं शुगरचं प्रोडक्शन कमी झालं. बरोबर. आणि त्यामुळे काय झालं, मार्केटमध्ये ब्राझीलची शुगरची अवेलेबिलिटी थोडी कमी झाली. आणि आपण हे पण बघतो की मागच्या 1.5-2 वर्षापासून हे सगळं लॉजिस्टिक डिस्टर्ब झालं आहे कोविडमुळं. त्यामुळं फ्रेट जे आहे इंटरनॅशनल ओशन फ्रेट हे खूप प्रमाणात वाढले. काही ठिकाणी ते डबलपेक्षा जास्त झाले, डबल टिबल पण झालं. तर मग आता काही मार्केट अशी आहेत की जे शुगर कन्झ्युमिंग आहेत, त्याचे ब्राझीलची शुगर यायची ती आता येताना महाग झाली. बरोबर. म्हणजे तिथं 20-18 रुपयाला जरी शुगर असेल तरी इथं आणून ती म्हणजे जर 30 रुपये होत असेल तर दॅट्स डिफिकल्ट. म्हणून इंडियाच्या शुगरला ह्या वर्षी चांगली संधी मिळाली आणि सरकारने पण ते बघितलं बाबा की ह्या डिमांड चांगलं आहे, आपली शुगर जाते, त्यामुळे सरकारनं ही सबसिडी पण कमी केली. पहिले 10-45 वरून ती 6 रुपयावर आणली, आता 4,400 फक्त ठेवली आहे. कदाचित पुढच्या वर्षी सरकार सबसिडी काढून पण टाकेल, कारण सरकार म्हणाल की बाबा मार्केटमध्ये डिमांड आहे, तुम्ही शुगर विका, सबसिडीची गरज नाही आता, कारण आपलं प्राइसिंग कॉम्पिटेटिव्ह झालेलं आहे. म्हणजे आता गल्फ मार्केटमध्ये ब्राझीलवरची शुगर आणून विकणं, त्याची जी प्राइसिंग येते ते प्राइसिंग आता इंडियाची शुगर पण मिळते, त्या मॅच होऊ शकतात. हा बेनिफिट झाला, म्हणून आपली शुगर मार्केटमध्ये चांगली गेली आणि सरकार सबसिडी कमी केलं, कारण सरकारकडे ते द्यायला पण पैसे नाही आहेत. तर हा भाग आहे. आता शुगर कोणतं व्हरायटी काय जातं, कुठलं जातं, तर इंडियन स्टँडर्ड्समध्ये जर बघता तर इंडियामध्ये SML या टाईपची शुगर असतात. S म्हणजे स्मॉल, M म्हणजे मीडियम, लार्ज म्हणजे लार्ज, L म्हणजे लार्ज. तर S मध्ये पण S30 S1-2 अशा ग्रेड असतात. तर S30 ही शुगर जी बारीक शुगर असते, रिफाईंड शुगर आहे, ही शुगर एक्सपोर्टला चालते. भारतामध्ये थोडीशी मीडियम जाड साखर जास्त वापरतात, पण बाहेर रिफाईंड साखर, बारीक आणि रिफाईंड साखर शुगर जास्त चालते इंटरनॅशनल मार्केटमध्ये. शुगरचं आणखी एक परिमाण आहे जे शुगरचं रिफाईननेस मोजतात, त्याला म्हणतात IQMSA. IQMSA 45 जे म्हणतो मी, बऱ्याच वेळा ऐकलं असेल, तर हे त्याचं रिफाईननेसचा ग्रेड आहे, इंटरनॅशनल मार्केटमध्ये चालतो. आता आपली शुगर IQMSA 45 आहे का भारतामध्ये, तर खूपच कमी. मे बी रेणुकासारखे काही इंडस्ट्रीज ते मॅन्युफॅक्चर करतात, बजाज, रेणुका, ते कमी प्रमाणात आहे. पण आपली जास्त शुगर जी इंडियन स्टँडर्डनुसार S30 आहे, ती जास्त चालते. S30 हे इंडियाचं मोजमाप आहे, पण ती शुगर बाहेर एक्सपोर्ट होते. मग त्याचं IQMSA साधारणतः 100, 120, 130 पर्यंत असतं. पण जे गल्फ म्हणा किंवा आजूबाजूचे बरेच मोठे मार्केट आहेत, साऊथ ईस्टचे पण काही मार्केट आहेत, तिथे ही शुगर चालते आणि खूप प्रचंड प्रमाणात एक्सपोर्ट होते सुद्धा. तर त्यामुळे शुगरमध्ये काही अडचण नाही आहे. ऑलरेडी शुगर खूप मोठं क्रॉप आहे. सरकारनं शुगरचा कोटा ठरवून दिलेला आहे. मागच्या वर्षी 60 लाख मेट्रिक टनचा कोटा होता आणि ऑलमोस्ट ती सगळी शुगर आपण ऑलरेडी एक्सपोर्ट केलेली आहे, म्हणजे डिमांड मार्केटमध्ये आहे. हो ना. तर त्यामुळे शुगर एक चांगल्या लेवलला सध्या ट्रेड होताना दिसते. शुगरला काही अडचण नाही दिसत आहे म्हणजे. मग ती सबसिडी जी डिक्लेअर करतं सरकार, ती सबसिडी ही एक्सपोर्टरला मिळते का त्या मिलला मिळते? तशी ती सबसिडी मिलला मिळते. त्या कारण सरकारचं धोरण काय बाबा की त्या मिल आणि इनडायरेक्टली तो शेतकऱ्यांपर्यंत ते बेनिफिट पोहोचावं हेच सरकारचा हेतू असतो. बरोबर. तर आता मिलकडनं घेताना आपल्याला 2 गोष्टी असतात. मिलला सबसिडीला नंतर अप्लाय करायचं असतं, बरोबर. कन्सिडर करून त्यांनी आपल्याला जसे जर 4 रुपये सबसिडी असेल पर किलोला, तर 31-4 म्हणजे जसे 27 प्लस त्यांचं थोडंफार प्रॉफिट धरून 70.5% शुगर ते आपल्याला देतील. पण कधी कधी असंही होतं की शुगर फॅक्टरींना म्हणजे मागच्या अनेक दिवसांचे पैसे मिळालेले नाहीत, कारण सरकारकडे काही प्रॉब्लेम्स होते, काही फंड्स नव्हते, त्यामुळे त्या सबसिडी अजून बाकी आहे. त्यामुळे मग शुगर फॅक्टरीनी काय म्हटलं बाबा की नाही, आम्ही सबसिडी सरकारचा भरोसा नाही, मिळू शकत नाही किंवा नंतर मिळते, तुम्ही आमचं मार्केट रेटनुसार तुम्ही शुगर घ्या, किंवा आणखी काही शुगर फॅक्टरी देऊ पण शकतात. तो पण मार्केटमध्ये ट्रेड होतो बेसिकली, तो रेट जो काय असेल तो, आणि त्यामध्ये शुगर सबसिडी तुम्हाला अवेलेबल असू शकते, पण ती शुगर फॅक्टरीला जाते. इन केस जर फॅक्टरी असं म्हणते की आम्हाला सरकारकडनं लेट मिळतंय, मग तुम्ही 30 रुपये 31 रुपये XYZ ला तुम्ही घ्या, अशा केसला आपण 31 रुपयाने घेतली तर ती सबसिडी आपल्याला मिळू शकते का? म्हणजे त्याला आपल्याला घेऊ शकतो का? कारण मग आपण 31 रुपयाला घेऊन मग विकणं म्हणजे आपण डिफिकल्ट आहे ते. त्या बरोबर आपण शुगरचा ट्रेड नाही करू शकत, कारण त्याच्यामध्ये आणखी कॉम्प्लिकेशन, सरकारची पॉलिसी, बाकी गोष्टी, त्यामध्ये एक्सपोर्टरनं पडण्यापेक्षा शुगर फॅक्टरीने ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली कधी पण चालेल. कारण शुगर फॅक्टरीचं वेगळ्या तऱ्हेनं मॅनेजमेंट होतं, त्याला एक म्हणजे
महासंघ आहे शुगरचा, फेडरेशन आहे किंवा त्याच्या सरकारी अधिकारी आहेत, त्यांच्या मार्फत ते कंट्रोल होतं. त्यामुळे दे कॅन हँडल दॅट बेटर वे. तर आपल्याला बाबा फॅक्टरीकडनं काय मिळते शुगर, काय रेटला मिळते एक्सपोर्टची शुगर, त्यांच्याकडे कोटा असतो प्रत्येक फॅक्टरीला द्यायला, त्यांच्याकडे तो कोटा आहे का आणि त्या कोट्यातली शुगर अवेलेबल आहे का एक्सपोर्ट, ते पहिल्यांदा आपल्याला चेक करावं लागतं. त्यानंतर त्या शुगर फॅक्टरीकडून आपण अलॉटमेंट लेटर घेतो, मग ती शुगर तुमच्या नावानं अलॉट होते ऑफिशियली, त्यांच्याकडे कोटा असतो, यातली जसे 1000 मेट्रिक टन आय एम अलोकेटिंग टू दिस एक्सपोर्टर असं लेटर देऊ शकता आणि मग तुम्ही त्याचं एक्साईजची परमिशन घेऊन ती शुगर एक्सपोर्ट करू शकता. शुगर एक्सपोर्ट करायला एक्साईजची परमिशन लागेल. ते कंट्रोल्ड कमोडिटी आहे, ते कोटा सिस्टम आहे तिला, त्यामुळे त्याला गव्हर्नमेंटच्या त्याच्यावरती कंट्रोल आहे. तर आपण म्हणजे एक्सपोर्टच्या जर बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत, तर फक्त थोडेसे इम्पोर्टचे 1-2 डाऊट्स होते. एक आम्ही असंच स्टडी करता करता एक असं लक्षात आलं की आपल्या देशात म्हणजे जे प्लास्टिक आता तर आपलं एक तसं म्हणलं तर एक म्हणजे दररोजच्या जीवनातला एक भाग आहे प्लास्टिक, म्हणजे प्लास्टिक प्रॉडक्ट. सो आपण बऱ्या प्रमाणावर प्लास्टिक ग्रॅन्युल्स म्हणा, क्रूड ऑइल पासून जे म्हणतो ते आपण इम्पोर्ट करतो वगैरे. सो आम्ही त्याच्याकडे एक लक्ष देत होतो. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे स्क्रॅप, म्हणजे मेटलचे पार्ट्स किंवा काय त्याचं, कारण की आता दुनियामध्ये ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत जसं चायना, US वगैरे, तर त्यांनी रिसायकलिंग प्लांट बंद केले. सो आता वर्ल्डसाठी रिसायकलिंगसाठी सगळ्यात मोठा चांगला ऑप्शन आहे तो इंडिया. म्हणून ह्या बऱ्यापैकी सगळ्या कंट्री जे काही स्क्रॅप असेल, मेटल स्क्रॅप किंवा काय, ते आपल्या इंडियाकडे पाठवते, आपल्याकडून ते रिसायकल होऊन फिनिश गुड म्हणून परत एक्सपोर्ट होतं. सो आम्हाला ते स्क्रॅप इम्पोर्ट करण्याकडे आमचा एक कल होता की ते इम्पोर्ट करून इथे काहीतरी आम्हाला करता येत असेल किंवा कुठल्या कंपनीला फॉरवर्ड करून. त्याबद्दल आम्हाला एक थोडी जनरल माहिती पाहिजे की त्याचं MPCBचं लायसन्सची पण आम्ही काढलं होतं, पण ते गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सनुसार ते थोडं डिफिकल्ट जातं. आणि काही मग आम्हाला त्यात काय होतं की फ्रॉडचे थोडे चान्सेस जाणवतात की काही लोक म्हणतात की होतं सर, तुम्हाला आम्ही 40-50 रुपयात काढून देऊ, तुम्ही फक्त भरा. कोण म्हणतं 3 लाख रुपये म्हणतं, कोण म्हणतं आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो तर ते म्हणतात की नाही तुम्हाला प्लांट लागेल, हे लागेल. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या टॅकल करण्यासाठी. आणि इन फ्युचर जर आम्ही मागवलं पण त्यासाठी CA किती इम्पॉर्टंट आहे, तो कशा प्रकारे रोल म्हणजे डिफाईन करू शकतो त्याचा किंवा वर्क करू शकतो. कारण की CA व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. कारण की जर तो पर्सनल कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर ओके, नाही तर काही CA पण आम्हाला असे भेटले की ते म्हणतात सर तुम्ही मागवा ना, आम्ही आहोत ना, पण नंतर आम्हाला सगळं ते हातवर करणार. त्यामुळे त्यांच्या ह्याच्यावर रिस्क घेणं थोडं डिफिकल्ट. चॅलेंजेस काय त्याला आपण टॅकल कशा प्रकारे करू शकतो.